हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता आणि यानंतर स्वसंरक्षणासाठी म्हणून पोलिसांनी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या आणि त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। कळवा हॉस्पिटल मधली दृश्य आपण बघतोय। गेल्या तास दीड तासांपासून अक्षय शिंदेचा मृतदेह इथं आणण्यात आलेला आहे। पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। शवविच्छेदन अक्षय शिंदेचं इथं होणार आहे आणि शवविच्छेदन अहवालामध्ये नेमकं काय सत्य समोर येतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। परंतु आता पोलिसांच्या एकंदरीतच तपासावर या प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेले आहेत। ज्या वेळेस हे सगळा अत्याचार झाला त्यावेळेस देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यासाठी म्हणून 24 तास लावले होते। 27 तासानंतर गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर रास्ता रोको झाला। अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक केली आणि आज अक्षय शिंदेनं पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आलेली आहे। स्वसंरक्षणासाठी पोलिसांना त्याच्यावर गोळ्या चालवाव्या लागल्या आणि ज्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। त्याच्या कुटुंबियांना मात्र अक्षय शिंदेला मारलं असं वाटतंय। पोलिसांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत। संशय त्यांचा पोलिसांवर आहे कारण अक्षय शिंदे पोलिसांवर गोळ्या चालवू शकत नाही, त्याला मारहाण होत होती असं देखील यावेळेस त्याच्या कुटुंबियांनी सामला प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे। आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय। स्वसंरक्षणासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला ज्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे। अक्षय शिंदे ज्यानं बदलापूरमध्ये 2 चिमुरड्या मुलींवर अत्याचार केला होता, त्याच्या 2 आधीच्या बायका तो विकृत असल्याचं सांगत त्याला सोडून गेल्या होत्या आणि त्यानंतर आपण बघतोय की याच अक्षय शिंदेनं लहानग्या चिमुरड्यांवर अत्याचार केला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू होता। 2 दिवसांपूर्वीच बातमी समोर आली होती। चार्जशीट दाखल झालेली आहे। त्यानं आपला गुन्हा इथं कबूल केला होता असं देखील पोलिसांनी या चार्जशीट मध्ये म्हटलेलं आहे। तसे पुरावे देखील पोलिसांनी जोडले होते। परंतु आज एक महत्त्वाची बातमी, एक महत्त्वाची घटना घडली आणि त्यानंतर आपण बघतोय या सगळ्या तपासावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे।